पंढरपूर हे भक्तीचं माहेरघर, तर कासेगाव हे शक्तीचं माहेरघर म्हटलं जातं. संपूर्ण जगताला आपल्या मायेनं व्यापून टाकणाऱ्या महामायेचं मंदिर इथं आहे. देशभरातून जग जोगती जोगतीने येणाऱ्या यल्लमा मातेचं मंदिर इथं आहे. मध्ययुगीन काळामध्ये ज्या गावाचा इतिहास अटके पार फडकावला गेला, पराक्रमाच्या गाथाच्या मातीमध्ये फुलल्या आणि बहरल्या, ते कासेगाव ऐतिहासिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. 1672 साली बकाजी नावडकर यांच्याकडनं गोदाजी देशमुखांना हा 40 गावचा परगणा कासेगाव परगणा मिळाला. 400 वर्षापूर्वी 30 गुंठ्यात उभारलेली इथली देशमुखांची गडी बघायला देशभरातनं लोक यायची अशी चर्चा आहे. या गडीचं प्रवेशद्वार आजही चांगल्या स्थितीत आपल्याला दिसतं. हा सगळा संपन्न इतिहास उरात घेऊन आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करत आहात. खर तर रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनसाठी रांग लागली होती. रांगेत बरीच माणसं होती. आपला क्रमांक यायला वेळ होता म्हणून एका सदग्रस्तानं तिथल्या शेंगेवाल्याकडनं काही शेंगा विकत घेतल्या. शेंगा खात राहिला, शेंगदाणे पोटात टाकत राहिला, फोलकाटे हातात साठवत राहिला. हल्ली सगळीकडे स्वच्छता अभियान चालू असल्यामुळे त्याला फोलकाटे कुठे खाली टाकता येईना. बराच वेळ झाला, शेंगदाणे पोटात गेले, फोलकाटे हातात साठली. आता फोलकाटे हातात ठेवणार तरी किती वेळ? शेवटी कंटाळून त्यानं रांगेतल्या मागच्या माणसाला विचारलं, अहो मगापासून शेंगा खाल्ल्या, शेंगदाणे पोटात टाकले, पण फोलकाटे हातात राहिली, टाकू कुठं? तसा रांगेतला मागचा माणूस म्हटला, त्यात विचारताय काय एवढं, टाका की पुढच्याच्या खिशात. तसा मला काहीतरी काय सांगताय? अहो स्टेशनवर उभा आहे, उगाच त्याला कळलं तर. मागचा माणूस म्हणला, कशाचं कळतंय? आता मागापासून मी तुमच्या खिशात केळाच्या साली टाकतोय, तुम्हाला कळलं? सध्या इकडं तिकडं कुठं गेला तर सगळं असलाच प्रकार चालू आहे. कोण कोणाच्या खिशात काय टाकते, कोण कधी कुठल्या पक्षात जातंय. पण एकीकडे हे सगळं चालू असताना माझ्या नव्या पिढीच्या भविष्यात काय पडतंय आणि माझ्या शेतकऱ्यांच्या खिशात काय जातंय याचा विचार करणारा नेता म्हणून अभिजित पाटलांचा 12 वर्ष बंद असलेला सांगोला साखर कारखाना त्यांनी सुरू केला. 3 वर्ष बंद असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू केला. 3000 रुपये प्रति टनाला दर त्यांनी दिला. गेली 4 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची व्याख्यानमाला ते चालवत आहे. कोरोनासारख्या काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना साखर कारखान्यामध्ये ऑक्सिजन प्रकल्प देशामध्ये पहिल्यांदा सुरू करणारा नेता. त्यामुळे तो भविष्याचा विचार करतो आहे. त्याला इतिहास ज्ञात असतो. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या चेतनेचा, प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास काहीतरी घडवण्याचा, घडवून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा सगळ्यात मोठा इतिहास आहे. त्यामुळे इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमान जगणारे आणि भविष्यकाळ घडवू पाहणारे अभिजित पाटील यांनी यावेळी मला सांगितले की तुम्ही कासेगावला आलं पाहिजे आणि निश्चितपणे या ऐतिहासिक स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करणं खरं तर कुणाही इतिहास प्रेमीला सहजपणे आवडेल. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण कुणाच्या बळावर उभा केलं? कोण होतं सोबतीला? 18 पगड जातीची, 12 बुद्धी दराची, चेटी लंगोटीतली सखी सोबत मंडळी महाराजांनी गोळा केली आणि त्यांच्या बळावर हे स्वराज्य उभा केलं. खरं तर 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे. दूरवर एखाद्या जंगलात जायचे. जंगलातल्या दाट झाडी या पोरांना तलवारबाजीचं, युद्धाचं शिक्षण, प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा वेतानं आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर,
तुझा खुनेचा आवाज ऐकला का मी तलवारी शमशेर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कोणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शोभाराजेंचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याच वेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याच वेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर ठरारलं, नीट निरकून बघितलं, येणार पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत त्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपवून ठेवा, विटीदांडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येतंय. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदांडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्प दिशी खाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरं पुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण रे तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जीजी. काय काम काढलं सर? काय नाही जी, राजासनी भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना मग सांगतो. की पोर म्हणलं तू तर म्हणताच मी राजासनी सांगाव देऊन येतो. कुणाचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले ते पाठवून. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलं सरे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 मग चल ये आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसं बहिर्जी गुटमळला. म्हटलं राज उद्यापासून येतो की कार नाही, बापाला सांगावा दिला असता. राजा बापाला सांगावा देऊन उद्यापासून येतो की. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून. बहिर्जी जायला म्हणाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. नाही कुणी जाणता माणूस याचा मोराचा आवाज ऐकायचा, तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं, ऐकत गवसून चाल. राजाने माणसं गोळा केली, तशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली हाच ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. आज जगामध्ये अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा रॉ आणि इस्रायलची मोसाद ही सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा मानली जाते. यापैकी इस्रायलची मोसाद यंत्रणा सांगते, आम्ही बहिर्जी नाईकांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेला आमचे आदर्श मानतो. आज जगभर छत्रपती शिवाजी महाराजांचं मार्गदर्शन घेतलं जातं. बंगालमध्ये वंगभंग चळवळ गतिमान करण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी कविता लिहिली की जयोस्तु शिवराय. वंगभंग चळवळीला गती मिळावी यासाठी रवींद्रनाथ टागोरांची ही कविता पहिल्यांदा ऐकवली जायची, चेतना मिळायची आणि बंगालमध्ये ही वंगभंग चळवळ त्याने यशस्वी झाली. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळीला गती यावी यासाठी तिथं नायक म्हणून समोर आणले गेले ते छत्रपती शिवाजी महाराजच. छत्रपती शिवाजी महाराजांवर तिथे एक नाटक बसवलं गेलं. त्या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं काम करत होते अभिनेते गणेशन. हे गणेशन म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील. पण त्यांनी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम केली की त्या नाटकानंतर या अभिनेते गणेशन यांना कायमच शिवाजी गणेशन म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. शिवरायांशी अशी असंख्य जण एकरूप झाले. व्हिएतनाम सारख्या छोटस राष्ट्र तिचभर 36 वर्ष झाली अमेरिकेसारख्या बलाढ्य सल्तनतीला झुंजवत आहे. 36 वर्ष झाली बलाढ्य अमेरिका या व्हिएतनामला अजून पराभूत नाही करू शकली. कारण काय माहिती आहे? या व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष हू ची मिन्ह सांगतो, आम्ही अमेरिकेला पराभूत केलं याचं कारण आमच्याकडे एक महामंत्र होता आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. या हू ची मिन्हची समाधी व्हिएतनाममध्ये आहे. त्याच्या समाधीवर काय लिहिलंय माहिती आहे? त्याच्या समाधीवर लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा येथे चिरविश्रांती घेतो आहे व्हिएतनाममध्ये. या व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री परवा दिल्लीत आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, इतर रायगड कोठे आहे? सगळे चकित झाले. का? मला रायगडावर जाऊन महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्या मातीला माझ्या मस्तकाला लावायचे आहे. छत्रसाल बुंदेला बुंदेलखंडाचा त्याच्या वडील चंपतराय
औरंगजेबाचे सरदार, पण औरंगजेबानं त्यांना मारून टाकलं आणि हा बुंदेलखंड संतापला. तो सरळ महाराजांकडे आला, मी आपली नोकरी करावी म्हणतो. आणि महाराज म्हणाले, छत्रसालजी, तुम्ही आमच्याकडे आलात तर आमची ताकद जरूर वाढेल, पण आमच्याकडे नोकरी करण्यापेक्षा जे आम्ही महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. छत्रसाल बुंद्याला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम मोगलांच्या बलाढ्य शक्तीशी झुंजत राहिला, जिंकला. तो आसामचा राजा ओहम सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मी बलाढ्य मोगलांना पराभूत करू शकलो. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये क्षेत्र प्रांत कुठलाही असो, माणसं यशस्वी होत आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालल्यामुळं. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपण तो जागर करतो आहोत. 350 वर्षापूर्वी महाराजांनी जे केलं ते दुर्दैवानं अजूनही आम्हाला साधलं नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. या 50 वर्षाच्या आयुष्यात 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणातनं युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष या राजांनी ही 30 वर्ष फक्त स्वराज्याचं सुराज्य करण्यात घालवली. स्वराज्य म्हणजे माझं राज्य आणि सुराज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य. महाराजांनी लोककल्याण, हे राज्य कशासाठी, कुणासाठी? महाराजांना छत्रपती व्हायचंय म्हणून, महाराजांना राज्याभिषेक करायचाय म्हणून नाही. हे राज्य का, तर इथल्या रयतेस पोटास लावणी आहे म्हणून. या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवायचंय म्हणून. आणि त्यासाठीच लाखो वर्षात या भूमीत कधी कुणाचा राज्याभिषेक झाला नव्हता. तो राज्याभिषेक रायगडावर करावयाचा महाराजांनी जाहीर केला आणि महाराष्ट्र आनंदानं न्हाऊन गेला. रायगड तर अगदी ओला चिंब झाला. राजे राजगडावर निघाले. कुलस्वामींनी महान मंगल तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला प्रतापगडावर आले. प्रतापगडावर महाराजांनी कुलस्वामीनी आई तुळजाभवानीला सोन्याचं छत्र अर्पण केलं आणि तिच्या समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन राजे रायगडाकडे निघाले. महाराजांनी महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली. महाराष्ट्र धर्म, या देशामध्ये कुठल्या इतर राज्यांच्या नावाने कधीच धर्म नाही झाला. आपण कधी ऐकलं नाही ओरिसा धर्म, कर्नाटक धर्म, गुजरात धर्म. महाराष्ट्र धर्मच म्हटलं. महाराष्ट्र धर्म का, कारण अन्यायाच्या विरोधात जो जाऊन जातो तो महाराष्ट्र धर्म आहे. इंग्रजांनी 150 वर्ष इथं राज्य केलं, पण इंग्रजांनी हा देश जिंकून घेताना काय म्हटलं माहिती आहे? इंग्रज लिहितात, हा हिंदुस्थान आम्ही मराठ्यांकडनं जिंकून घेतला. मोगल बादशाह इथं होते, पण ते असं अजिबात म्हणत नाहीत आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. ते सांगतात आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. आम्ही कानड्यांकडनं, गुजरात्यांकडनं, तामिळ नाही, मराठ्यांकडनं. कारण या राष्ट्राचं रक्षण करायची जबाबदारी मराठ्यांनी पत्करली होती आणि मराठेच ते पार पाडत होते. राष्ट्रीयत्वाची ही भूमिका आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली, म्हणून इंग्रज सांगतायत आम्ही मराठ्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. नाहीतर महाराजांचं ध्येय काय होतं? अबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या महाराजांच्या कार्यालयात पोहोचला आणि तिथल्या महाराजांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला त्याने एक प्रश्न विचारला. खरं तर आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नाही तेवढा आपल्याबद्दल परकीयांचा अभ्यास आहे. इंग्रज व्यापारी म्हणून इथं आले, त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं आपण ह्यांच्यावर राज्य करू शकतो आणि त्यांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. आपण अभ्यासच करत नाही, ही आपली सगळ्यात मोठी अडचण आहे. महाराज यशस्वी का झाले? अबे करे चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न विचारतोय, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांकडे संपत्ती कमी, पण तरी महाराज तुमचे प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि चौलच्या कार्यालयातला महाराजांचा तो अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, साऱ्याचा अभ्यास. इतिहास तोंडपाठ आहे महाराजांना आणि भूगोल जणू महाराजांच्या डोळ्यात साठवलाय. इथले डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, रस्ते, घाट रस्ते महाराजांना सारं माहिती आहे. हा अभ्यास हे महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास आणि आमच्या पोरांच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. आमच्या गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणले त्या नोकऱ्याच नाहीत. आणि खरं आहे,
42% बेरोजगार पोर आहेत आमच्या आता देशात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, 15 वर्ष ते 18 वर्ष या देशात मुलांची लोकसंख्या आहे 10 कोटी आणि 15 वर्षाच्या आतील मुलं आहेत 36 कोटी. म्हणजे 46 कोटी तरुण पोर आहेत. जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण देश म्हणून आमचा उल्लेख होतो. भारताचं सरासरी वय फक्त 28 वर्ष आहे. महासत्ता व्हायची संधी आहे आपल्याकडं, पण महासत्ता होण्यासाठी आमच्याकडे फक्त 12 वर्ष राहिलीत. 2036 पासून भारताचं वय वाढायला सुरुवात होईल. कृतिशील माणसं तरुण असतात. या तरुणांच्या हाताला जर काम मिळालं तर देशाची प्रगती वेगवान होईल, अर्थव्यवस्था बळकट होईल. पण दुर्दैवानं 42% तरुणांना नोकऱ्याच नाहीत. मग ते आमच्या गावातली 4 पोरं म्हणली नोकऱ्या नाहीत, काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे. मग बराच वेळ ती विचार करत बसली कुठला व्यवसाय करूया. मग त्यांच्या लक्षात आलं, म्हणले आपलं गाव जरा आत आहे, गावचं एसटी स्टँड बाहेर आहे, एसटी बाहेर थांबते, माणसं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत माणसं मग गावात येतात. आपण जर रिक्षा घेतली तर व्यवसाय जोरात चालेल. एसटीतनं उतरणारी माणसं आपल्या रिक्षातून थेट गावात जोरात. लगेच चौघांनी पैसे काढले. पैसे काढून चौघात मिळून एक रिक्षा घेतली. नवी कोरी रिक्षा त्यांनी स्टँडवर लावली आणि रिक्षा स्टँडवर लावल्यावर चौघातले 3 मागं बसले आणि 4था पुढं बसला. एसटी आली, माणसं उतरली, रिक्षा बघून हरकली, धावत धावत आली, वाकून बघितलं फुल आहे. चलो चलते. 6 महिने झालं यांचा व्यवसायच होईना. 6 महिन्यानंतर हे परत बैठकीला बसले. म्हणले ह्या व्यवसायात काही दम नाही, दुसरा कुठला तरी करूया. म्हणले कुठला करायचा व्यवसाय. परत हिने विचार केला. म्हणले आपल्या गावात गाड्या भरपूर आल्यात, पण एखादी गाडी पंक्चर झाली तर गावात पंक्चर काढायचं दुकान नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले. चौघात मिळून त्यांनी पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण पंक्चर काढायचं दुकान टाकून 6 महिने झाले तरी ह्यांच्या दुकानात एकही गाडी पंक्चर काढायला आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करताय, कुठं करताय, कधी करताय, कसं करताय, या प्रश्नाची उत्तरं मिळवणं याचा अर्थ अभ्यास करणं. महाराज काय यशस्वी झाले याचा अर्थ आहे अभ्यास, सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास. या ॲबेकरनं दुसरा प्रश्न विचारला चौलच्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्याला. तुमच्या महाराजांचं हे सगळं जे चाललंय त्या पाठीमागं तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. कशी माहिती घेतायत बघा. आलाय कशाला परवाना घ्यायला, घ्यावान जावक नाही. मग ते कसं यश मिळवतात, मग ते काय ध्येय आहे. याला जिज्ञासा नावाचा शब्द माहिती आहे. ही जिज्ञासा असते. आमची अडचण अलीकडं काय झाली आहे, आमच्या पोरांच्या जिज्ञासाच राहिली नाही. म्हणजे इथं जर शिक्षक असतील तर ते 100% सांगतील वर्गात पोरं प्रश्नच विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची 2च कारणं असतात. एक सगळंच कळतंय आणि 2 काहीच कळत नाही. कारण प्रश्न विचारायचा विषयच नाही. मग आता आबा मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. माझ्या आधी सुद्धा अनेक प्राध्यापक झाले असतील, इथून पुढे सुद्धा अनेक होतील. आम्ही भौतिकशास्त्रात शिकवतो काय, न्यूटन्स लॉ, आईन्स्टाईन्स फॉर्म्युला, एडिसन्स रूल. मला कधी कधी प्रश्न पडतो न्यूटन्स लॉच का, पाटील्स लॉ का नाही, आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच का, देशमुख फॉर्म्युला का नाही, एडिसन्स रूलच का, चव्हाणस रूल का नाही. आमची नावं का नाहीत पुस्तकात, आम्ही का नाही शोध लावले, आम्ही का नाही संशोधन केलं. कायम आपलं न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन, पाटील्स लॉ का नाही. आमच्या जिज्ञासाच नाही. 150 वर्ष इंग्रजांनी इथं राज्य केलं. त्यांना मालक व्हायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. पण मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी. जिज्ञासा नावाचा शब्दच नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. मग ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला. बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार खा ना मुकाट्यानं, काय डोक्याला थाप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का. संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच.
महाराजांच्या यशाचं कारण काय माहिती आहे? महाराजांकडे ही जिज्ञासा आहे, विलक्षण जिज्ञासा आहे. महाराजांनी सुरतेच्या वखारीवर छापा टाकला. आता शोधावं काही सोनं नाणं संपत्ती, पण महाराजांची जिज्ञासू नजर भिरभिरत राहिली. इंग्रज पुढारलेले सुधारलेले धूर्त काहीतरी वेगळं असेल, आणि अचानक महाराजांची नजर एका कोपऱ्यातल्या एका यंत्रावर पडली. महाराजांनी तत्काळ ते यंत्र उचललं, आणलं सोबत. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच माहित नाही. जिज्ञासा किती आहे बघा महाराजांची. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं. नाही, ते परवा छापा मारलेला. तुमचं यंत्र आणलंय उचलून, पण ते कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी स्वतः शोध घेतला हे यंत्र कशाचं आहे, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम 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 ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी पुन्हा इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा माणूस पाठवता का? नाही पाठवला इंग्रजांनी. महाराज सुरतमध्ये होते, तेवढा काळ ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला, झालं नाही. महाराज यंत्र घेऊन रायगडावर आले. रायगडावर त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, पण यंत्र सुरू झालंच नाही. शेवटी त्यांनी ते सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र चालू करा, छपाई करा, सुरू करा. आणि सुरतच्या भीमजी पारेखनं महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरू केलं, आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. म्हणजे भारतीय छपाई कलेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. विलक्षण अभ्यास आणि प्रचंड जिज्ञासा हे महाराजांकडे असणारे दोन अलौकिक गुण आहेत. सगळ्यात महत्वाचे, महाराष्ट्र धर्म महाराजांनी त्यातून घडवलाय, त्यातून निर्माण केलाय, त्यातून उभा केलाय. आणि खरं सांगू, महाराष्ट्र राज्याची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी शिवजयंती होती. आचार्य यात्रे त्यावेळी असं म्हणाले की शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र राज्य निर्माण होणं म्हणजे जणू काही महाराष्ट्राच्या रूपानं छत्रपती शिवाजी महाराजच पुन्हा जन्माला येणं. हा महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तो महाराष्ट्र धर्म जो शिवरायांचा धर्म आहे, त्या महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेऊन महाराज प्रतापगडावरनं निघाले. रायगड तर अगदी आनंदानं न्हावून गेला होता. महाराजांचे सगळे जिवलक सोबती राज्याभिषेकाच्या तयारीला लागले होते. मोरोपंत, प्रल्हादपंत, निराजपंत, बाळाजी आवची, अनाजी दत्तो, हंबीरराव मोहिते, आनंदराव मकाची, हिरोजी फरजन, मदारी मेहतर, नागोजी चेथे, हे सगळे माणसं राज्याभिषेकाच्या तयारीत. कोण धांदल उडाली होती त्यांची. अहो, परदेशी पाहुणे सुद्धा राज्याभिषेकाला अनेक जण आले होते. इंग्रजी सत्तेचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, गोवेकर, पोर्तुगीज, भाग्यनगरचे प्रतिनिधी, विजापूरच्या आदिलशाहीचे प्रतिनिधी, निजामशाहीचे प्रतिनिधी, कुतुबशाहीचे प्रतिनिधी, असंख्य पाहुण्यांचा मेळ रायगडावर. राजे छत्रपती होणार या सगळ्या धांदलीत मात्र अनेक मावळ्यांची चर्चा चालू होती. लाखो वर्षात हा क्षण येतोय. महाराज छत्रपती होत आहेत, पण हे राज्य उभा राहावं यासाठी असंख्यांनी समर्पण दिलं, असंख्यांनी त्याग केलाय. कुणीतरी म्हणायचं स्वराज्याची पायाभरणी करणारे बाजी पासलकर आज असायला हवे होते. ते कान्होजी जे नाईक देशमुख ते असायलाच हवे होते. तो अफजल खान 40,000 फौज घेऊन चालून आला आणि सगळ्या सरदार त्यांनी पत्र धाडली, येऊन मिळा नाहीतर घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेल. अभिमानाचा स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या काही करू पाहण्याचा, करून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास काहीतरी घडवण्याचा, घडवून दाखवण्याचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. खानाचा खलिता आलाय. राजे म्हणले काय म्हणतो? म्हणतो असाल तसे आम्हा सामील व्हा, नाहीतर वतनावरनं, पोळाभरावरनं, घरादारावरनं गाढवाचा नांगर फिरवेन. तसे महाराज म्हटले मग कान्होजी काका तुम्हीच निर्णय घ्या. कान्होजी काका म्हणले काय बोलता राज? तसं नव्हे काका, पण तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, पोराबाळांचा प्रश्न आहे, तुमच्या घरादाराचा प्रश्न आहे. तसे कान्होजी काका ताडकन उठले, शेजारचं पाणी भांड केलं आणि त्यातलं पाणी हातावर सोडत म्हणाले राजा, हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी पोराबाळांवर, हे सोडलं पाणी घरादारावर. हा कान्होजी जे दे जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी.
राजा रणमैदानात ज्यावेळी हाडं दिसतील, ज्या हाडातनं शिवराय शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जयदेव नाईक देशमुखाची असतील. देशमुखांनी कोण त्याग केला, कोण समर्पण आहे? मावळे सांगत होते, आज हे सगळं रुपडं बघायला कान्होजी याचे असायला हवे होते. घोडखिंडीमध्ये 300 मावळ्यांनीशी सिद्धी जवळच्या प्रपाताला अडवून ठेवणारे ते काढले होते. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजा विशाळगडावर पोचत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोचल्याचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले. बाजी प्रभूंच्या समर्पणानं ती घोडखिंड पावन खिंड झाली. तानाजीनं रायबाचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे आला. राजा रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसे सर्दी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परतच नाही आले. मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हटले असतील तानाजीना, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काही नाही हो. हे राज्य उभारावं, हे श्रींचं राज्य निर्माण व्हावं, यासाठी असंख्याने समर्पण दिलं. राजांना तानाजीची आठवण येत होती. तानाजी, या तख्ताची ही पहिली पायरी तुमचीच तर आहे. पुरंदरावर दिलेर खानाशी झुंजणारे आमचे मुरारबाजींचा रसपानी शौर्य बघून दिलेर खान म्हणाला, अरे मुरारबाजी का लढता, का मरता? वज्रगड पडलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ, तुम्ही का मरता? त्यापेक्षा या बादशाकडं, बादशाह जागीर देतील आणि कडाडले मुरारबाजी. अरे माझ्या राजानं मला काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं? मराठे तुटतील, फुटतील कुठले? आठ काय ही कडाडती निष्ठा, कोण निष्ठा ही? त्याच वेळी महाराजांना आठवलं, राज्याभिषेकाला अवघे काही महिने बाकी आहेत. घोड्यांच्या पागेत काम करणारा एक महाराजांचा शिलेदार, ज्याचं नाव कडतोजी गुजर, मिर्झा राजा जयसिंह स्वराज्यावर चालून आले 3.5 लाखाच्या फौजनीशी. आणि मिर्झा राजांनी चोखलं. उघड्या मैदानात राजांना पराभूत करणं कठीण, काव्यानंच डाव टाकला पाहिजे. मिर्झा राजांना कळालं, राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही, राजांचा जीव प्रांत प्रदेशात नाही. शिवाजी राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मग मिर्झाने त्याच रयतेला छळायला सुरुवात केली. गावाच्या गावा जाळी, खुल्याम कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या, आरोड्या, रक्ताच्या चिरकांड्या, मुर्द्यांचा निक, प्रेतांचं काच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजांनी तहाचा प्रस्ताव मिर्झांकडे पाठवला. आणि मिर्झा म्हणाले, राजे पुरंदरासह 23 किल्ले आम्हास बहाल करावे लागतील. पुरंदरासह 23 किल्ले, मग आमच्याकडे काय उरलं? राजे रयतेची फिकीर करावी. रयतेसाठी राजांनी आपलं आतापर्यंत कमावलेलं सगळं स्वराज्य देऊन टाकलं, सगळं देऊन टाकलं. असंख्याने आयुष्य कुर्बान केलेली, असंख्याने समर्पण दिलं, असंख्याने रक्त सांडलं. आणि महाराजांनी 1646 पासून 1665 20 वर्ष जीवाचं रान केलं. ते राज्य उभा करण्यासाठी ते उभारलेलं सगळं राज्य मिर्झाला द्यावं लागलं. खचून जाण्याचा, कोसळून पडण्याचा, निराश होण्याचा क्षण होता. 2 वर्ष कोरोनाच्या संकटात काय काढली, माणसाने आत्महत्या केली. अजूनही माणसं त्या संकटातनं वर नाहीत, संपून गेलीत, कोसळून ढासळून गेलीत. महाराजांवर कोण परिस्थिती होती? कमावलेलं सगळंच द्यावं लागलंय हो, सगळंच. पण त्याच वेळी मिर्झा राजाने आणखीन एक सांगितलं, शिवाजीराजे आपल्याला बादशाहचे मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजा, नाही मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर मनसब कदाचित नाही, कदापि नाही.
यासाठी नव्हतं हे राज्य उभा केलं की दुसऱ्याची मनसब पत्करावी आम्ही. रयतेचं राज्य उभा करतो आहोत, स्वाभिमानानंच उभा राहणार, ना झुकणार ना वाकणार. अखेर महाराजांनी आपली मनसबदारी घेणं नाकारलंच. शंभूराजांना मनसबदार केलं, पण सगळं द्यावं लागलंच. चिंतित होते महाराज. एकुलता एक पुत्र स्वराज्यासाठी डाबावर लावावा लागला होता. मिर्झा राजाने स्वराज्य थरारून सोडलं होतं. रायगडाच्या तटबंदीवर महाराज चिंतित फिरत होते. रात्रीच्या एका प्रहरी फेऱ्या मारणाऱ्या राजांना त्या घोड्यांच्या पागीतल्या शिलेधारनं बघितलं आणि कडतोच गुजर अंतर्फा येऊन मळून गेला. राजांची सल त्याला पहावे ना, आणि त्या क्षणी त्यांनी मनाशी काहीतरी खुणगाठ बांधली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रायगड सोडला. तो पांढरा निशाण फडकाव थेट मिर्झा राजांच्या छावणीकडे झेपावला. भाल्याच्या टोकावर मिर्झा राजाच्या छावणीकडे त्याला पकडला, मिर्झा राजांच्या समोर नेला. मिर्झाने विचारलं, कोण? कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन, नामुमकिन. मराठीत तुटतील फुटतील कुठले, नामुमकिन. तसा कडतोजी गुजर म्हणाला, आता तुमच्या तावडीतनं आमचं राज काय वाचणार आहे ती का? मग त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जागलेलं नाही का चांगलं, म्हणून आलोय तुमच्याकडे, घ्या की चाकरीत. कडतोजीचं बोलणं मिर्झा आणि मिर्झा राजाने कडतोजींना आपल्या चाकरीतही घेतलं. पण कडतोजीच्या उरात मात्र डाव वेगळा शिजत होता. महाराजांचा सल त्याला सहनच होत नव्हता. तिसऱ्या दिवशी कडतोजीला जबाबदारी दिली ती दस्तूर कुत मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायची. संपला आणि दुसऱ्या प्रहराला पहारा द्यायला कडतोजी मिर्झा राजांच्या छावणी जवळ आला. आजूबाजूला पूर्ण सन्नाट, काळं गडद होत चाललेला. दूरवर कुठेतरी कुत्र्याचं केकाटणं ऐकू यायचं, नाही तर पहारेकराच्या जागत्या राहूच्या आरोळ्या. बाकी पुरता सन्नाटा. कडतोजी पुढं झाला. मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा त्यांनी सरकवला. आत बघितलं. मिर्झा राजा निर्दिष्ट निद्रिस्त झाला होता. पुन्हा एक वार चोहोबाजूची चाहूल घेतली. कडतोजींनी सगळ्या छावणी बाहेरून एक फेरी मारली. सगळं आल बेल असल्याची खात्री पटली आणि अचानक कुणाला काही ध्यानी यायच्या अगोदरच वाऱ्याच्या वेगानं कडतोजी मिर्झा राजाच्या छावणीत घुसला. कमरेचा खंजीर काढला आणि मिर्झाच्या मस्तकावर चालवणार तोच पोलू त्याचा उजेड त्याच्या खांद्यावर पडला. पारेकरी सावध झाला. दगा दगा. कडतोजीच्या त्या हालचालीनं मिर्झा धडपडत जागा झाला. कडतोजी वरच्यावर पकडला गेला. थरथर तसलेला मिर्झा विचारात राहिला, तुझी ही हिम्मत या मिर्झावर वार करायची? तसा कडतोजी कडाला, मिर्झा एक वार खुला सोड, इथंच उभा कापेन, मराठ्याची औलाद आहे. कैदेत असताना सुद्धा कडतोजीचा हा जोश. मिर्झा राजे म्हणाला, समशेर लाव हमारी. समशेर लाव हमारी म्हटल्याबरोबर आजूबाजूच्यांना वाटलं आता बहुतेक कडतोजीची गर्दन छटलीच जाणार. ती राजपुती समशेर आली. मिर्झा राजाने हातात घेतली. पण अचानक पवित्रा बदलला आणि ती राजपुती समशेर कडतोजीच्या समोर धरत मिर्झा राजे म्हणाले, आम्ही कदर करतो तुझ्या बहादुरीची. या मिर्झावर वार करायला खूप मोठी जिगर लागते. तू दाखवलीस. हे बक्षीस तुझ्या या बहादुरीच. कडतोजीने ती राजपुती समशेर घेतली आणि मिर्झा राजे म्हणाले, बिंदोक जा, माझा कुठलाही सरदार सैनिक तुला अडवणार नाही, जा. कडतोजी जायला वळाले. 5-6 पावलं गेले. अचानक मिर्झा म्हणाले, रुक जाओ. कडतोजी थांबले, मागं वळून पाहिलं आणि मिर्झा राजे त्यांना म्हणाले, जाऊन सांग तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुझ्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत, कुणीच. कडतोजी तिथून निसटले, थेट रायगडावर आले.
महाराजांना तोपर्यंत कडतोजी गुजरांचा हा प्रताप कळाला होता आणि भर दरबारात राजे कडतोजींना म्हणाले, कडतोजी कोण प्रताप गाजवलात तुम्ही? आजपासून तुम्ही कडतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव, आमचे प्रतापराव गुजर. कडतोजींना प्रतापराव ही महाराजांनी पदवी दिली. खर तर महाराणा प्रताप सिंहजींना आपले आदर्श मानायचे. ज्या गडावर अफजल खान मारला त्या गडाला नाव सुद्धा महाराजांनी महाराणा प्रताप सिंहांच्या वरूनच दिल्या. रायगडाच्या बाले किल्ल्यातल्या आपल्या दिवाणखान्यात महाराजांच्या समोर महाराणा प्रताप सिंहाजींची तस्वीर असायची. महाराणा प्रताप सिंहजी होतेच असे. एकदा सरदार भामाशाह धावत धावत महाराणा प्रताप सिंहजींकडे आला. ठाकूरची गजब हुआ, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग असं काय करता ठाकूरजी? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग. ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो की मग. ठाकूरजी असं काय करतायत? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? बर चला मग मी येतो तुमच्या बरोबर. तिने काय होईल? 15,000 1 होऊ. ते 1 लाख आहेत. महाराणा प्रताप सिंहजी म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालं? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर दाखवली कडतोजी गुजरनी. म्हणून महाराजांनी त्याचं नाव ठेवलं प्रतापराव. 1 लाख असायची ही ताकद, ती इतिहास घडवते. रायगडाला राज्याभिषेकाला अवघे काही दिवस बाकी आहेत आणि प्रतापराव गुजर महाराजांनी ज्यांना आता सरसेनापती केलं, स्वराज्यात सगळ्यात जास्त लढाया करणारे सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जोडून जिंकून देणारे सरसेनापती, महाराजांचे उजवे हात मानले जाणारे सरसेनापती. महाराजांनी त्या सरसेनापती प्रतापराव गुजरांना सांगितलं, प्रतापराव, राज्याभिषेकाला कोणतीही अडचण नको, राज्याभिषेकाला कोणतं संकट नको, चोहो मुलकी महाराष्ट्र सुरक्षित करा. आणि राज्याभिषेकाच्या आधी महाराष्ट्र बिनधोक करण्यासाठी प्रतापराव ससैन्य निघाले. त्याचवेळी बेहलोल खान पठाण सांगली भागात आला होता. प्रतापराव धावले, उमराणीला भेट झाली, भयान झुंज झाली. उमराणीच्या लढाईत या बेहलोल खानाचा पराभव झाला. माफी मागत प्रतापरावांना तो शरण आला आणि प्रतापरावांनी तह करून त्याला सोडून दिला. राजांना कळालं, प्रतापरावांनी तह करून या बेहलोल खानाला सोडून दिला आणि संतापले राजे, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी नाही, काय करणे सला केलात? तो बेहलोल खान सापाची जात, फिरून दंश करणारच, घडोघडी येतो, त्रास देतो, का सोडलात? या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या काळजात महाराजांचे ते शब्द चिरत केले, आम्हास तोंड दाखवू नका. चलत राहिले काळजात. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस उरले. या मंगल प्रसंगी सरसेनापती राजधानीत हवेत आणि महाराज सांगताय तोंड दाखवू नका आम्हास. पण महाराजांचंच खरं ठरलं. तो बेहलोल खान मागचा तडाखा विसरून पुन्हा स्वराज्यात हैदोस घालायला आला आणि मग मात्र प्रतापराव संतापले. बेहलोल! गडहिंग्लज तालुक्यातल्या सामनगडाच्या पायथ्याशी प्रतापराव गुजरांची छावणी पडली होती आणि त्याच वेळी प्रतापरावांना निरोप मिळाला. तिथंच घटप्रवेच्या काठावर असणाऱ्या नेसरीच्या खिंडीत या बेहलोल खानाचा तळ पडला. दिवस थंडीचे, शेकोटी करून प्रतापराव शेकत सोबत्यांसोबत होते. अचानक महाराजांचे ते शब्द त्या समोरच्या भडकत्या ज्वाळेसारखे प्रतापरावांचं मन चाळू लागले. आम्हास तोंड दाखवू नका.
आणि प्रतापरावांची नजर त्या ज्वाळेत रोखली गेली. एक ज्वाळा भडकली, त्याची ठिणगी उडाली, प्रतापरावांच्या डोळे चिरली आणि उठले. प्रतापराव कडाडले, कोण येतो सोबत? आणि उठला विठोजी, उठला सिद्धोजी, उठला कृष्णाजी, उठला सिद्धी हिलाल. बघता बघता 6 वीर सज्ज झाले. प्रतापरावांनी 6 वीर घोड्यावर मान टाकले, घोड्याला टाच दिली आणि हर हर महादेव करत हे 7 वीर त्या नेसरीच्या किंडीत बेहलोलकराच्या सेना सागरावर तुटून पडले. त्या गर्द काळोखात सपासप कत्तल चालू झाली. प्रतापराव त्यांच्या कानात फक्त त्यांना एकच वाक्य ऐकू येत होतं, त्या बेहलोलचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. प्रतापराव त्या बेहलोलला शोधत होत्या, बेहलोल खा. तोपर्यंत बेहलोलचं सैन्य जागा झालं. बघता बघता सगळं सैन्य उभं राहिलं आणि या 7 वीरांवर तुटून पडलं. खालूनी आग वर आग, आग बाजूनी समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी, खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बेभान शौर्य गाजवलं खरं, पण बळ तोकडं पडलं. हे 7 वीर त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्या भगवान शिवशंकराला समर्पित झाले. शिवरायांचा राज्याभिषेक, मराठी मानांचं स्वप्न पूर्णत्वाला जावं यासाठी या 7 वीरांनी स्वतःचं समर्पण दिलं. दगडावर दिसतील अजून ते थल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप वीरांनी कुणी वाऱ्यावरती गात. वेडात मराठे वीर दौडले 7. त्या असंख्यांच्या समर्पणातनच तर हे स्वराज्य उभा राहिलेलं. रायगडावर या साऱ्यांचं स्मरण होत होतं. असंख्यांचे डोळे पाणावत होते. पण तोपर्यंत रायगडावर राज्याभिषेकाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. महाराजांची मुंज करण्यात आली. पट्टराणी सोयराबाईंना अभिषिक्त अधिकार मिळावा यासाठी त्यांच्या महाराजांचा समंत्रक विवाह करण्यात आला. इतर राण्यांबरोबर सुद्धा विवाह झाले. 4 जून एकादशी उजाडली. महाराजांची स्वर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कतील, सोनं, लोखंड, मीठ, जायपत्री, जायफळ, फळं, मसाले, दूध या सगळ्या पदार्थांनी महाराजांची तुला करण्यात आली. तुलेमध्ये वापरलेले हे सगळे पदार्थ दानधर्म म्हणून वाटण्यात आले. मासाहेब जिजाऊ हे सगळं अभिमानी डोळ्यानं पाहत होत्या. हे स्वराज्य, हा महाराजांचा राज्याभिषेक, हे शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचं संकल्पित होतं. ते आज सत्यात उतरत होतं. मासाहेबांना आठवला तो बेंगलोर मधला काळ. शिवबाराजे 12 वर्षाचे होते आणि मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी एक विलक्षण निर्णय घेतला. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करण्यासाठी ठरवलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजीराजांबरोबर बेंगलोरातच राहतील आणि धाकटे पुत्र शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. शिवबाराजे महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील आणि संभाजीराजे कर्नाटकात उद्याचं विस्तीर्ण साम्राज्य उभा राहील. आणि ठरल्यानुसार 12 वर्षाचे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे निघाले. त्यावेळी एका पित्यानं आपल्या या पुत्राला काय द्यावं? आपला पुत्र कुठे निघाला की आम्ही काय देतो? डबा खा बाबा. आई आणखी काळजीनं सांगते, नीट जा, नीट ये. आणखीच काळजीची असली तर म्हणते, बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ म्हणतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. 12 वर्षाच्या शिवबाराजांना शहाजीराजांनी काय दिलं? स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. संस्कृत ज्ञानी असणाऱ्या शहाजीराजांनी संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती सोपवली. काय होता मुद्रेत? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या 12 वर्षाच्या पुत्राला काय सांगतोय? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत, महाराष्ट्रात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. तरी आधीच शहाजीराज सांगतायत, आम्हाला खात्री आहे. शहाजीराजे असं नाही म्हटले, जमेल का, कराल का, होईल का? सवालच नाही. जमणारच. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा.
महाराजांनी दिलेली, शहाजीराजांनी दिलेली मुद्राच शिवरायांनी राज्याभिषेकाच्या वेळी आपली राजमुद्रा म्हणून जाहीर केली. आणखी काय दिलं होतं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं होतं. उद्या तुम्ही तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करा. महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधान पित्यानं दिलेला संपन्न वारसा आणखी विस्तारित केला. अष्टप्रधान मंडळ उभा केलं. आता महाराजांचं अवघं लक्ष कशाकडे आहे? स्वराज्याच्या कारभाराचे दोन प्रकार आहेत, एक लष्करी प्रशासन आणि दुसरं मुलकी प्रशासन. स्वराज्य उभा करणं ही एक गोष्ट आणि उभा केलेलं स्वराज्य लोककल्याणकारी करणं ही दुसरी गोष्ट आहे. 10 वर्ष रणांगणावर लढले, पण 30 वर्ष महाराज लोकांचं कल्याणकारी राज्य उभा करण्यात झटलेत. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून अष्टप्रधान मंडळात लष्करी प्रशासनातला फक्त एकच माणूस आहे, सरसेनापती हंबीरराव मोहिते. उरलेले 7ही जण सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहेत, मुलकी प्रशासनातले. आजचा महाराष्ट्र जो कृषी प्रधान दिसतोय ना, त्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं पाहिजे. याचं कारण हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा शेतीसाठी जमीनच उपलब्ध नव्हती. बरीक जमीन लागवडी खाली आणायचं सगळ्यात मोठं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 5 हात लांब 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे जमीन मोजणीचं परिमाण महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या आधारे महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचे निर्माते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबील ओढ्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवरायांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि आम्हाला शिवकालीन पाणी योजनाच आठवावी लागते. महाराजांनी तत्कालीन सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावीचा दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणास बिब्या नसेल द्या, खतं नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ते पहा. जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे. शिवप्रभूंचा तोच वारसा अभिजित पाटील पुढे नेत आहेत. तो शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्याची दिशा स्पष्ट केली. परीक जमिनी लागवडी खाली आणणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं महाराजांनी. पहिली 5 वर्ष त्याला साराच नाही. तत्कालीन काळात 40 प्रकारचे कर होते आणि ते आदिलशाही निजामशाही वतनदार असायचे, नाडायचे, पिडायचे, छळायचे, रयतेला जाम लुटायचे. 36,000 गोळा करायचे, 300 वर पाठवायचे, बाकीचे खिशात टाकायचे. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, गड्या पाडा, गावात येऊन राहा. वतनदारी मोडली आणि वेतनदारी चालू केली. जगात वेतनदारी सुरू करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला महाराजांचंच नाव घ्यावं लागतं. महिन्याच्या महिन्याला पगार ही संकल्पना शिवाजी महाराजांची. पडीक जमिनी लागवडी खाली आणणाऱ्यांना पहिली 5 वर्ष साराचं नाही, 5व्या वर्षी 12.5%, त्याच्या पुढच्या वर्षी मग 25%, त्याच्या पुढच्या वर्षी मग आणखी पुढचा 10 वर्ष त्याला साराचा नसायचा. आणि सारा कसा? उत्पन्नात न द्यायचा. रोख पैसे नाहीत. आलेल्या उत्पन्नाचे 5 भाग करायचे, त्यातले 3 भाग शेतकऱ्याला, 2 भाग सरकारला. बी बियाणं सरकार देणार, खतं सरकार देणार, बैलजोडी सरकार देणार. शेतकऱ्यांना पदरचं घालायचं नाही, त्यानं फक्त कष्ट करायचे, उत्पन्न काढायचं, 3 भाग स्वतःला घ्यायचे आणि 2 भाग सरकारला. दुष्काळ पडला, कर्ज दिलं जात होतं. अडचण आली, कर्ज माफ केलं जात होतं. महाराष्ट्रातली कर्जमाफी करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. हे 350 वर्षापूर्वी केलं महाराजांनी. सगळ्यात महत्वाचं अष्टप्रधान मंडळाचं काम काय? हे सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन, मुलकी प्रशासन. आणखी काय केलं होतं महाराजांनी? शहाजीराजांनी आपल्या शिवबाराजांना भगवा ध्वज दिला होता. पण त्याच वेळी शहाजीराजे म्हणाले होते, ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी.
कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा पराक्रमाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे हा भगवा फडकत राहू द्या. राजांनी शहाजी राजांनी दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून निवडला. तो भगवाच रायगडावर आल्या गेल्यांचं स्वागत करत होता. 5 जून द्वादशी उजाडली. रायगड गुड्यांनी बहरला, फुलांनी सजला, तोरणं बांधली गेली. असंख्यांच्या कष्टाला फळ आलं. आज महाराज लोककल्याणकारी राज्य उभा करत होते. राज्याभिषेक होत होता. तसे महाराज सर्वसामान्य लोकांच्या हृदय सिंहासनावर कधीच आरूढ झाले होते. आज ते धर्मसिंहासनावर आरूढ होणार होते. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना महाराजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. पण तत्पूर्वीच विधीला आरंभ झाला. मंडपामध्ये असलेल्या आसंदीवर राजांनी आरोहण केले. पाठोपाठ पट्टराणी सोयराबाई, युवराज संभाजीराजा येऊन बसले. महाराजांच्या मागे असलेले अष्टप्रधान मंडळ, त्यातले पेशवे मोरोपंत पूर्वेला तुपाचा कलश घेऊन उभा राहिले. सरसेनापती हंबीरराव मोहिते दक्षिणेला दुधाचा कलश सावरून उभा राहिले. अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या. गागाभट्ट पुढे झाले. मंत्रघोष चालू झाला. आपली सप्त सिंधूंचा अभिषेक महाराजांवर व्हायला लागला. गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, शरयू, सिंधू या सप्त नद्यांचा अभिषेक झाला. मग समुद्र स्नान झालं. मग महाराजांना सुवासनेने ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्रे परिधान केली, स्वर्लंकार घातले, शस्त्रास्त्रांची पूजा केली, अश्वधनुष, कटार, तलवार धारण केली. महाराजांनी आई तुळजाभवानीला, मासाहेब जिजाऊंना, ज्ञानी जनांना आणि उपस्थित साऱ्यांना वंदन केलं. आणि महाराज राजसभेकडे निघाले. राजसभेच्या प्रवेशद्वारावर 2 प्रचंड बलाढ्य हत्ती स्वरलंकार घातलेले आणि 2 पांढरे शुभ्र अश्व महाराजांच्या स्वागतासाठी उभा होते. ज्यांनी 4 पादशा पालत्या घातल्या आणि नूतन सृष्टी उभारली, त्या शिवरायांच्या स्वागताला सारे आतुरले होते. महाराज येते झाले. राजसभेतल्या मध्यात एक सुबक सुंदर लांब लचक चौतरा होता. त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी मंडप होता. आणि त्या मंडपात होत 32 मणी सुवर्ण सिंहासन. मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा अभिमान झालेलं ते 32 मणी सुवर्ण सिंहासन. रामजी दत्तो या सुवर्णकारानं हे 32 मणी सुवर्ण सिंहासन बनवलं होतं. हे सिंहासन बनवताना महाराजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, एवढा खर्चिक राज्याभिषेक आपल्या खजिन्याला पेलेल का? आणि मोरोपंत म्हणाले, अजून असे 10 राज्याभिषेक आपण करू शकतो, एवढं धन खजिन्यात आहे. 1646 साली महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला तर स्वराज्याचा महसूल होता 36,000 रुपये आणि राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचा महसूल होता 3,500 कोटी रुपये. काय उभारलंय महाराजांनी? हे रयतेच्या राज्याचं ऐश्वर्य आहे. सिंहासन तयार करताना राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हे राज्याभिषेक फक्त शिवरायांचा नव्हता, तो या मातीत उगवलेल्या प्रत्येकाचा होता. 6 जून 1674 महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र घोषित होणार होतं. आणि राजे निघाले, तख्ताच्या पायऱ्या चढू लागले. मंत्रघोष चालूच होता. सुवर्ण गुरजब घातलेले गुरजबदार महाराजांच्या मागे, पाठोपाठ अष्टप्रधानांनी आपल्या जागा घेतल्या आणि महाराज तख्ताजवळ आले. गागापट्ट पुढे झाले. सिंहाचा मुखवटा असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी त्या सुवर्ण राजदंडाला नमन केलं आणि तो हाती घेतला. आणि महाराज उजवा गुडघा टेकून पदस्पर्श न करता सिंहासनावर आरोहण करते झाले.
मंत्रघोष संपला आणि गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकावर सुवर्ण छत्र धरलं आणि गागाभट्टांच्या रोळ्यात दुमदुमत गरजली. क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाचा जयध्वनी सारा आसमंत निनादात पसरला. राजे छत्रपती झाले. या मुलांच्या पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बकरकरांनी त्याचं वर्णनही केले. याच वेळी सिंहासनाच्या माग अनेक भालकरी स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार दर्शक आणि राजचिन्ह निदर्शक अनेक द्योतक घेऊन उभा होती. अश्वदलाचं चिन्ह होतं, न्याय व्यवस्थेचं चिन्ह होतं, आरमाराचं चिन्ह होतं. खरं तर महाराजांच्या नंतर 200 वर्षांनी आधुनिक न्यायशास्त्राचा उगम झाला. पण हेनरी ऑक्झेंडन लिहून ठेवतो, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या बाजूला स्वर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याची 2 तराजूची पारडी होती. निपक्ष न्यायाचं प्रतीक महाराजांनी 350 वर्षापूर्वीच आपल्या राज्यात उभारलेलं रयतेला ग्वाही दिली. हे राज्य न्यायाचं असेल, हे राज्य समतेचं असेल, हे राज्य समानतेचं असेल, हे राज्य भेदभाव विरहित असेल, हे राज्य स्त्री सन्मानाचं असेल. महाराजांनी अष्टप्रधान मंडळांना अधिकार नियुक्त्या दिल्या. महाराजांनी स्वराज्याची घटना सुद्धा तयार केली, ज्याला कानून जाप्ता म्हटलं जायचं. किती काळजी घ्यावी महाराजांनी. पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू फुलाजीप्रभू मारले गेले आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करायला महाराज त्यांच्या सिंध या गावी गेले. बाजीप्रभू फुलाजी प्रभूंच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजीप्रभू फुलाजी प्रभू यांना एकूण 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, जी मुलं तरुण आहेत त्यांना सेवेत घेता येईल सरकारी. ज्या सैनिकांची मुलं छोटी आहेत त्यांचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी रायगडावर बालप्रवेशी गृह उभारलेलं, म्हणजे आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण, प्रशिक्षण स्वराज्याकडून केलं जायचं. ती योग्य वयात आल्यावर त्यांना सरकारी सेवेत घेतलं जायचं. मुलांचंही झालं. आता काही सैनिक असे असतील, नुकतंच लग्न झालंय, मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे, तिचं काय. महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. पेन्शन किती तेही ठरलंय. तो सैनिक युद्धात मारला गेला, त्याला ज्यावेळी शेवटचा पगार जेवढा असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नीचंही झालं. आता काही सैनिक असे असतील ज्यांचं अजून लग्नच झालं नाही, पण ते युद्धावर गेले, मारले गेले, आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत, त्यांचं काय. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी आडीशेरी नावाची योजना सुरू केली आहे. वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची काळजी महाराजांनी घेतली. हे लोककल्याणकारी राज्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाची राज्यघटना तयार करताना म्हणाले की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हा राज्याभिषेक अद्भुत आणि अलौकिक होता. पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारा होता. राज्य उभारताना महाराजांनी लक्षात घेतलं या भूमीत राज्य नव्हती असं नाही, यादी होती पण उद्ध्वस्त झाली. आपण उभा केलेलं हे स्वराज्य तेही नाही, हे चिरंतन राहिलं पाहिजे म्हणून महाराजांनी पहिला विचार केला स्वराज्याला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं स्वराज्याला, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावर नाही. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. म्हणून सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला महाराजांचं नाव घ्यावं लागतं. आता आरमार उभा करायचं म्हणजे जहाजं पाहिजेत, तोफा पाहिजेत, दरोगोळा पाहिजे. महाराज इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यायचे, पोर्तुगीजांकडनं तोफा, डचांकडनं दारोगोळा, ते देतही होते, महाराज घेतही होते. पण एके दिवशी महाराजांनी विचार केला हे सगळं आज देत आहेत पण उद्या हे सगळं देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो.
स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याण कुलाब्याला आरमाराची गोदी काढली आणि पुणे जिल्ह्यातल्या मवळ भागात आशिया खंडातला सगळ्यात मोठा तोफा ओतायचा कारखाना काढला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी स्वराज्याला दिलेले 2 अलौकिक गुण आहेत. कोण म्हणतं मराठी माणूस व्यापारात मागं होता? 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तान, आफ्रिकन देशाला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी व्यापारातूनच बळकट केलेली. व्यापारातून सगळ्यात महत्वाची गोष्ट. कोण म्हणतं मराठी माणूस उद्योगात मागाय? कालही नव्हता, आजही नाही. नाहीतर 35 दिवसात कारखाना अभिजित पाटलांनी उभा करून चालवलाच नसता. 350 वर्षापूर्वी दिलेला महाराजांनी हा समर्थ वारसा. महाराजांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीची 8 ते 9 बंदरं उभारली. नुसते नेव्हीचे नव्हे, मर्चंट नेव्हीचे जनक म्हणून सुद्धा मला महाराजांचाच उल्लेख करावा लागतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. 350 वर्षापूर्वी हे केलंय. म्हणून तर तो औरंगजेब जंग पछाडत होता. नाहीतर बघा ना, तिकडे इराणचा शाह बस तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे, कुतुबशाही तशीच आहे. ते सगळं सोडलं आणि हा औरंगजेब 27 वर्ष महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशीच टकरा घेतोय. का? त्याला स्वराज्य संपवायचं आहे, स्वराज्य उद्ध्वस्त करायचं आहे. अरे बाबा, स्वराज्यच का? तिकडे इराण घे, अफगाणिस्तान घे, विजापूर घे, नगर घे, स्वराज्यच का? याचं उत्तर त्यानं त्याच्या मृत्यूपत्रात दिलंय. औरंगजेब म्हणतो इराणचं राज्य शाहबाजचं आहे, अफगाणिस्तानचं राज्य अलीचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशाहचं आहे, नगरचं राज्य निजामशाहचं आहे, गोळकोंड्याचं राज्य कुतुबशाहचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य कुणा राजा, सुलतान, सम्राट व बादशाहचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हाय, महाराजांनी उभारलेलं हे राज्य रयतेचं, सर्वसामान्य माणसाच. म्हणून गेली 350 वर्ष झाली महाराज आमच्या काळजात आहेत, आजही, उद्याही, कधीही. पण महाराजांनी स्वराज्याला आणखीन एक गोष्ट दिली. आताचं राजकारण अर्थकारणावर आहे, महाराजांचं राजकारण नैतिक मूल्यांवर आधारित होतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वराज्याचं चरित्र आणि चारित्र्य त्यांनी घडवलं. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक त्याने पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघूनही गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेतील. कोण म्हणताय शाहिस्ता खा कट्टर वैरी? काय चारित्र्य असेल महाराजांचं. परवा मुंबईला हिंदू मुस्लिमांची दंगल झाली. का झाली, कशासाठी? कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा उठून एका मुस्लिम मोहल्ल्यामध्ये काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यामध्ये 25 वर्षाची एक लावण्यखनी युवती राहत होती. देखणी आरसपाणी बघावं, बघतच राहावं इतकी देखणी. या गुंडांचा तिच्यावर डोळा होता. दंगलीच्या दंग्या तोप्याचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची आबरू लुटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगल जोमत असतानाच रात्रीच्या 12-12:30 वाजता हे गुंड त्या युवतीच्या घराच्या दिशेनं सरकले. काळोख चिरत पोचले. दारावर धडका पडू लागल्या. आतली युवती बावरली, शारली, घाबरली. खिडकीतनं बघितलं, गुंड दिसले. इरादा ध्यानी आला तशी स्वतःच्या घराच्या मागच्या दारानं बेबान पळत सुटली. मुंबईच्या रस्त्यावरनं रात्रीच्या 12-12:30 वाजता पळतीये. जेव्हा चाकाने धावतीये, त्या गुंडांच्या तावडीत जर सापडली तर आबरू गेलीच. आबरू वाचवण्यासाठी वेगानं पळतीये, धावतीये. पळता पळता एका बोळात शिरली. बोळातल्या एका घरात तिला उजेड दिसला. धपापत्या वरून दारापुढे उभा राहिली. दार ठोठावलं, दार उघडलं गेलं. दारात उभा होता 89चा एक हिंदू युवक. त्याला आश्चर्य वाटलं. बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची. ही मुलगी मुस्लिम, मी का हिंदूच्या दारापुढे कशी? हिला भीती नाही का वाटत? त्याने विचारलं, काय हवंय? ती युवती म्हणाली, काय गुंड माझ्या पाठलागावर आहेत, माझ्या आबरू लुटायचा बेत आहे त्यांचा. एका रात्रीपुरता मला आसरा मिळेल का? हा युवक म्हणला, निश्चिंत आती आहे, घर तुझंच आहे. तिला आत घेतलं, स्वतःच अंतरून पांघरून दिलं. सांगितलं, शांत झोप इथं तुला कुठलीही भीती नाही.
ती युवती झोपी गेली, हा दाराशी राखण करत बसला. ते गुंड परत येणार नाही, त्या युवतीला त्रास देणार नाहीत. पण राखण करता करता याच्या डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, ही मुलगी मुस्लिम, मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात तिनं आसरा कसा मागितला, हिला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर हिची आबरू लुटणार होते. पण घरात मीही एकटा आहे, मी तरुण आहे, मनात आणलं तर आत्ता या क्षणी इथंच मीही या युवतीची आबरू लुटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणार आहे कुणी नाही. मग कुठल्या भरोशावर ती माझ्या घरात थांबलीये? रात्रभर विचार करत राहिला, उत्तर सुचलं नाही. सकाळ झाली, ती युवती जायला निघाली. जाताना तिनं आभार मानले. न राहून यांना विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुस्लिमांची, तू मुस्लिम मी हिंदू, मी एका हिंदूच्या घरात आसरा कसा मागितलास, तुला भीती नाही वाटली? आणि ते गुंड तर तुझ्या आबरू अब्रुटणार होते. पण घरात मी एकटा होतो, तरुण होतो, मनात आणलं असतं तर रातोरात मी तुझ्या आबरू इथंच लुटू शकलो असतो. तुला माझ्या तावडीतनं वाचवणारे कुणी नाही, मग कुठल्या भरोशावर माझ्या घरात थांबलीस? तशी ती युवती म्हणाली, त्या गुंडांच्या तावडीतनं सुटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावरनं मी रात्रीच्या 12-12:30 वाजता जीवाच्या आकांताने पळत होते. पळता पळता या बोळात शिरले. बोळातल्या तुझ्या घरात मला उजेड दिसला. मी धपापत्या वरनं दारापुढे उभा राहिले. पण दार ठोठवायच्या अगोदर तुझ्या घराच्या उघड्या खिडकीतून मी आत डोकावून बघितलं. त्या तुझ्या घराच्या भिंतीवर मला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. आणि मगच मी दार ठोठावलं. कारण मला माहिती आहे, ज्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही अब्रूला धोका नाही. 350 वर्षानंतर माझ्या राजांबद्दल जनसामान्यांच्या मध्ये प्रतिमाहिती ही आहे, ज्यांनी स्वराज्याचं चरित्र आणि चारित्र्य घडवलं आणि पिढ्यानपिढ्यांना तो संपन्न वारसा दिला. ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या पावनभूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो, हे केवढं आपलं भाग्य. श्री शिवरायांच्या विचारांवर पावलं टाकावीत, स्वराज्याने स्वराज्य उभा करावं, हीच तर अपेक्षा आहे. त्याच अपेक्षेनं अभिजितजी पाटील या भागात काम करतायत. निश्चितपणे लोककल्याणकारी आणि शेतकऱ्यांच्या हिताचं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून हो अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो.